आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची। आजचा विषय आहे मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातला, कारण मनोज जरांगे पाटील यांचा राज्यव्यापी दौरा आता सुरू होतोय आणि दुसऱ्या टप्प्यातला हा दौरा असणार आहे। आणि तत्पूर्वी त्यांनी राजधानी मुंबईमध्ये 2 दिवस ते आलेले होते। मात्र मुंबईमध्ये ते 2 दिवस आलेले असताना सुद्धा सरकारमधल्या एकाही प्रतिनिधींशी त्यांचा संवाद होईल असं वाटलं होतं। मात्र सरकारच्या वतीनं जरांगे यांच्याशी कुणीही संवाद साधला नाही। जरांगे यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आता दिवसागणिक जवळ येतोय आणि 24 ऑक्टोबरला तो संपणार आहे। मात्र त्या अल्टिमेटम पर्यंत जरांगे यांनी सरकारला ज्या अटी घातलेल्या आहेत त्या वाटेवर सरकारनं काय प्रगती केली आहे याबाबत चर्चा झाली असती तर सरकारकडून काय आणि कसे प्रयत्न सुरू आहेत याचा विश्वास मिळाला असता। पण राजधानीत जरांगे पाटील येऊन सुद्धा कुणीही त्यांच्या भेटीला येऊ नये, बाकी चर्चा नाही, निदान सौजन्य म्हणून तरी भेट देण्याची अपेक्षा होती। त्यामुळे जरांगेदारी पण सरकार मात्र आपल्या आपल्या घरी असं चित्र दिसलं। जरांगे पाटील यांना मनधरणी करण्यासाठी अंतरवाली सराटीमध्ये रीग लावणारे नेते आता कुठे गेले? एकाही राजकीय पक्षाच्या नेत्याला त्यांना भेटायला जाण्याची मानसिकता होऊ नये हे कशाचं द्योतक म्हणायचं? दिलेल्या अल्टिमेटम मध्ये सरकारला जर अटी पाळता येणार आहेत का हाही एक मोठा प्रश्न आहे की पुन्हा एकदा मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसणार आहे? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय। आणि याच संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। मात्र आज जरांगे यांनी पुढारी न्यूजच्या ऑफिसला भेट दिली आणि यावेळी त्यांनी सरकारबद्दल काय बोललेले आहेत ते कसा इशारा दिलेला आहे आपण बघूया। शिंदे साहेब म्हणजे सरकार आलं ना, कारण ते म्हणू शकतात ना आमच्याकडे भेटायला आलं। आम्ही विचारलं बाकीचे कम नाही आले, ते म्हणले हे आले म्हणजे सगळं मंदिर म्हणायला आलं। मग त्यांना जमाना काय आता आम्ही म्हणतो तर ते एक ते देणार म्हणजे सगळं धरायला जमत नाही का? तसं का आमच्या तोंडातून सगळेच त्यांना ओढून घ्यायचे सगळे नावं। विश्वास यासाठी की कुठला आंदोलक असू सरकारवरच त्याला विश्वास ठेवायला लागतो, कारण न्याय देणारी प्रक्रियाच तिथं आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवायला लागतो। आणि समाजात एक मॅसेज आहे की शिंदे साहेब मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात, निर्णय घेण्याची क्षमता आहे त्यांच्यात, धाडस आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे, पदापेक्षा या शब्दाला त्यांनी खरं भरलं तर बरं राहील, कारण समाजाचा विश्वास त्यांच्याबद्दलचा जीव आहे की हे न्याय देऊ शकते। एखादे पद कमी मिळालं तरी चालेल, पण समाजासाठी तो शब्द जर खरा करून दाखवला तर समाज त्यांना डोक्यावर घेऊन नाचेल। आणि याच संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत मराठा समन्वयक अमोल जाधवराव, त्याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते संजय लाखे पाटील आपल्यासोबत आहेत आणि शिंदे गटाचे प्रवक्ते अभिजित बोराटे पुण्याहून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। मी सुरुवातीला अमोल जाधवराव यांच्याकडे जाणार आहे। अमोल, आता जरांगे नेमकं काय म्हणाले तुम्ही ऐकलं की शिंदेंच्याबद्दल, मुख्यमंत्री शिंदेंच्याबद्दल मराठा समाजामध्ये एक सकारात्मक संदेश आहे। मात्र इतकं चांगलं मत असताना सुद्धा हे सरकार ग्रँटेड धरतंय असं वाटतंय, कारण 2 दिवस जरांगे मुंबईमध्ये होते, एकाही राजकीय पक्षाचा व्यक्ती त्यांना भेटायला आला नाही, सरकारतर्फे साधं सौजन्य म्हणून सुद्धा त्यांना कोणी भेटलं नाही। हीच तर मोठी खूप खेदाची बाब वाटते की पाटील साहेबांचा आपल्या माध्यमातून असेल किंवा अन्य माध्यमातून असेल सरकारपर्यंत ही माहिती होती की जरांगे पाटील मुंबईमध्ये येत आहेत आणि त्यांना जर ते येत नसतील, पाटील साहेब जाणार नाहीत हा आम्हाला विश्वास आहे किंवा ते स्वतः जाणार नाहीत हे सगळ्या जनतेला माहिती आहे, महाराष्ट्रातल्या त्यांनी तमाम स्पष्टच मराठ्यांना केलेलं माहिती आहे। होतं की सरकारला भेटायचं असेल तर आमच्याकडे यावं, त्यांनी ते बोललेलेच होते। हो खरं आहे, ते जाणार न जाणार हा भाग नंतरचा, पण परंतु सरकारची जबाबदारी बनते की जर ते मुंबईमध्ये येतात तर त्यांच्यापर्यंत जाऊन तिथे चर्चा करणं, सरकारकडून ते एक सकारात्मक पाऊल पुढे येणं, कारण त्यांना जो अल्टिमेटम दिला होता, त्यांना जो वेळ दिला होता तो वेळ देखील संपलेला आहे 14 तारखेला। हे 10 दिवस अतिरिक्त दिलेले आहेत, ते वाढीव समाजाकडून त्यांना दिलेले आहेत सरकारला, पण अशा परिस्थितीमध्ये सरकार याच्यावरती गांभीर्याने घेत नाही असं लक्षात येतंय। जरी मुख्यमंत्री सकारात्मक असतील तरी त्यांनी याच्यावरती काहीतरी निर्णय घ्यावा, काही ना काही त्याच्यावरती पावलं उचलावीत किंवा सरकारचे कोणीतरी प्रतिनिधी असतील किंवा काय असतील, ऍटलिस्ट त्यांनी जर मुंबईमध्ये आलेले आहेत तर त्यांच्याकडून एक मेसेज तरी येणं गरजेचं होतं की आमचे जे नेते आहेत ते मुंबईमध्ये आलेत तर तुमच्याकडून एखादं निमंत्रण आलं असतं की बाबा तुम्हाला भेट घ्यायची किंवा आमचं शिष्टमंडळ तुम्हाला भेटायला येते, तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथे येतात, कारण हे नियोजित होतं। सगळे जे काही बैठका आहेत त्यांच्या आपल्या मीडिया हाऊसेसला भेट असतील त्या सगळ्या नियोजित होत्या, पण तरी सुद्धा सरकारकडून यांना जे काय निमंत्रण आलेलं नाही हे आम्हाला खूप खरोखर चिंताजनक आहे की मग आता प्रश्न पडतो की
लढाई अजून आम्ही काय हरलेलो नाही किंवा याच्यामधून माघार घेतोय अशातलाही भाग नाही. परंतु सरकार किती याच्यावरती गांभीर्यपूर्वक अगदी म्हणजे विचार तुम्ही करते जसं म्हणताय की अल्टिमेटम अजून 6 दिवस जरी दूर असला तरी सरकारचे काय प्रयत्न आहेत याबाबत चकार शब्द काढायला सरकार जर तयार नसेल तर याचा काय अर्थ काढायचा. अभिजित बोराटे आहेत आपल्यासोबत, मात्र तत्पूर्वी मी संजय लाखे यांची एक कॉमेंट घेणार आहे, मग अभिजितकडे जाईन मी. संजय लाखेजी, कसं बघता या सगळ्या प्रकाराकडे? मुळामध्ये 6 दिवस शिल्लक आहेत असं नाहीये. सरकारनं आणि सरकारचे प्रतिनिधी नामदार गिरीश महाजन आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी उपोषण सोडवण्यापूर्वी जे प्रयत्न केले होते आणि जी काही वेळ मागितली होती 30 दिवसाची वेळ होती ती 14 तारखेला संपली. जर या 30 दिवसामध्ये सरकारनं निर्णय घेतला असता तर आज दुर्दैवानं आमचा एक भाऊ कावळे ज्यानं या ठिकाणी अतिशय टोकाचं पाऊल उचललंय, तशा प्रकारची वेळ मराठा समाजाच्या तरुणावर आली नसती. आणि पुढारी चॅनलच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील तमाम आंदोलकांना, मराठा समाजाचे असेल किंवा इतरही समाज असतील, यांना जाहीर विनंती करतो की कृपया आंदोलनासाठी, आरक्षणासाठी आपण आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका. हा लढा आहे, हा लढा आपल्याला चालू ठेवावा लागेल. त्या लढा आपण लढाई करून लढूया, आत्महत्या करू नका. हे महाराष्ट्रातील तमाम समाजाच्या तरुणाला माझं आव्हान आहे. आणि या ठिकाणी मी सांगतो की एकनाथराव शिंदे साहेबांनी जो 30 दिवसाचा वेळ दिला होता आणि त्यासाठी गिरीश महाजन आणि रावसाहेब दानवेंनी जी मध्यस्थी केली होती, 30 दिवसामध्ये आरक्षण न गेल्यामुळे आज जो बळी गेलाय त्याची जबाबदारी कुणाची आहे याचं उत्तर या ठिकाणी महाराष्ट्रातील जनतेला द्यायला पाहिजे. आणि ज्या पद्धतीची वेळखाऊ भूमिका आणि काहीही न करता कालाकुया या ठिकाणी शिंदे सरकार करतंय ते अतिशय निषेधार्ह आहे. त्यांनी एकदा मराठा समाजाला विश्वासात घेऊन सांगायला पाहिजे की आरक्षण देणार आहेत तर कसं देणार आहेत. आणि हा विषय जो आहे तो पुढच्या काळामध्ये त्यांनी जे काही वातावरण जे आहे ते समोर येऊन स्पष्ट केलं पाहिजे. अभिजित बोराटे, हा मुख्य मुद्दा आहे की सरकारने जे काही असेल त्यांचा स्टान्स, हो तर हो, नाही तर नाही, हे समोर येऊन त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. काय प्रयत्न सुरू आहेत हे सरकारकडून स्पष्ट व्हायला नको? मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी प्रथम पहिल्या दिवसापासूनच त्यांनी त्यांची भूमिका अत्यंत स्पष्ट केलेली आहे. सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, हा त्यांचा अधिकार आहे आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे हे सरकारचं कर्तव्य आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतंय की जरांगे पाटलांनी जो काही सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे तर सरकार ह्या अल्टिमेटमकडे बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत सकारात्मक आहे. आता जर काही त्रुटी राहिल्या असतील किंवा मागच्या सरकारमधनं ज्या काही सुप्रीम कोर्टामध्ये जो काही निकाल लागला ते परत त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीने अभ्यासपूर्वक काम करते आणि येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळेल ही स्पष्ट भूमिका शिंदे साहेबांची आणि सरकारची आहे. मुद्दा असा आहे की अल्टिमेटम देण्यात आलेला होता 24 तारखेपर्यंत की ज्या अटी घातलेल्या आहेत त्या अटींच्या बाबतीत काय प्रयत्न केले जात आहेत हे याचं किमान एक अपडेट देणं अपेक्षित होतं, मात्र ते सुद्धा दिलं जात नाही. सौजन्य म्हणून भेट घेतली जात नाही जरांगेंची, ज्यांनी उपोषण सोडावं म्हणून तुमच्या अगदी एक 30-40 नेत्यांची रीग, सरकारमधल्या तिन्ही पक्षांच्या 30-40 नेत्यांची रीग ज्या वेळेला अंतरवाली सराटीत लागलेली होती, मुंबई भेटीत एक साधी सौजन्याची भेटही नसावी. बोराटेजी, परत रिपीट करा मॅडम. मुद्दा असा आहे की अंतरवाली सराटीमध्ये तुमच्या नेत्यांची 30-40 नेत्यांची रीग लागली होती मनोज जरांगेंनी उपोषण सोडावं म्हणून. उपोषण सोडताना त्यांनी ज्या अटी घातलेल्या होत्या त्या अटींबाबतची स्पष्टता सोडा, ते मुंबईत आल्यानंतर एक सौजन्य म्हणून तुमच्यापैकी एखाद्या नेत्यानं भेट घ्यायला हवी होती, ती सुद्धा घेऊ नये. काय म्हणायचं याला? नाही, सरकारची भूमिका स्पष्ट आहे ह्याच्यावरती. शिंदे साहेब पुढच्या काही वेळामध्येच नक्कीच जरांगे पाटील साहेबांची भेट घेतील. बरं, ठीक आहे. संजय लाखेंना काही मुद्दा मांडायचा? संजय लाखेजी, प्रश्न सरकारच्या विश्वासार्हतेचा आहे. स्वतः एकनाथराव शिंदे साहेबांनी उपोषण सोडवताना 30 दिवसामध्ये आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ अशा पद्धतीचा शब्द तमाम मराठा समाजाला दिलेला आहे. आणि त्यांनी त्या ठिकाणी शिंदे कमिटीच्या माध्यमातून असेल किंवा गोयल कमिटीच्या माध्यमातून असेल एक शेड्यूल पद्धत त्या ठिकाणी मराठा समाजाला आम्ही आरक्षण देतो अशा पद्धतीचा शासकीय शब्द त्या ठिकाणी दिलेला आहे. तो त्यांनी पाळायला पाहिजे. आणि मराठा समाजात जो असंतोष वाढतोय, आत्महत्या वाढतायत, त्या दृष्टिकोनातून युवक त्या दिशेला जात आहेत, हे या ठिकाणी थांबवलं पाहिजे. आणि पहिली गरज आहे शिंदे साहेबांनी जाहीर या ठिकाणी
मराठा समाजाला विश्वासात घेऊन तरुणांना या ठिकाणी अशा प्रकारापासून परावृत्त करायला पाहिजे आणि 30 दिवसाचा शब्द त्यांनी पाळायला पाहिजे. बर, आपल्यासोबत अमोल आहेत. अमोल, या सगळ्यामध्ये मुद्दा एकच आहे की जरांगे पाटील हे जरी म्हणालेले असले की शिंदेबाबत आम्ही सकारात्मक आहोत, तरीही हा अप्रोच का दिसतो? आणि फक्त सरकारच नाहीये, कुठलाही राजकीय पक्ष हा उदासीनच दिसतोय. कारण कुणीही जरांगे यांची सदिच्छा भेट घ्यायला सुद्धा आलेलं नव्हतं, कुठल्याही राजकीय पक्षाचे नेते. मॅडम, मगाशी पण मी त्या संदर्भात सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने सरकार सकारात्मक आहे, जरांगे पाटलांना विश्वास वाटतो की एकनाथ शिंदे साहेब हे समाजाचे आहेत, काहीतरी न्याय देतील असं आम्हाला वाटतं. आज आम्हाला सर्वसामान्य युवकांनाही तेच वाटतं. परंतु सरकार गांभीर्य सरकारमध्ये शिल्लक राहिलेलं नाही किंवा संवेदनशील नाही, हे आपण अंतरवालीमध्ये जो काय हल्ला केला त्याच्यावरून पाहिलेलं आहे. आणि आताही जवळपास 30 दिवस उलटून गेलेले आहेत. जरांगे पाटील मुंबईमध्ये आले, त्या संदर्भातही त्यांच्याकडून कुठल्या प्रतिक्रिया नाहीत. मग नक्की सरकार संवेदनशील आहे का? मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी त्यांची काय सकारात्मक पावलं उचलली आहेत का, हा प्रश्नचिन्ह आहे. कारण आरक्षण जर द्यायचं असेल तर सिंपल फक्त काही 2 ओळींचे GR काढून ज्या पद्धतीने त्यांनी इतर समाजांना ज्यावेळी ओबीसी मधून आरक्षण दिलं होतं, मराठ्यांना देणं ते फार काही अवघड नाहीये. कारण ह्याच्यावरती चर्चा होतात, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मुद्दे भरकटवले जातात, मराठा ओबीसी वाद पेटवला जातो. पण खरं तर ग्राउंड लेवलचा जो ओबीसी समाज आहे, ते कित्येक ठिकाणी आम्ही काम करत असताना असं पाहतो की ओबीसी समाजाचा मराठा समाजाला कोणताही विरोध नाही, पण जाणीवपूर्वक त्यांच्यातलेच काही नेते निवडून जे समाजामध्ये तेढ निर्माण करतील अशा पद्धतीचं वातावरण तयार केलं जातं. आपण जर पाहिलं तर 1931ला जी जनगणना झाली त्या आधारावरती मराठा आणि कुणबी हा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये मराठा असेल किंवा कुणबी असेल, मराठा हा शेतकरी वर्ग आहे आणि जसे बाकी इतर समाज आहेत त्यांचा जो व्यवसाय आहे त्याच्यावरून त्या जाती पडलेल्या आहेत. जसं की केस कापणारा असेल तर त्याला न्हावी बोललं जातं, कुंभार बोलला जातो. ह्या ज्या काय आहेत त्या पद्धतीने मराठा समाज हा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेती करतो. त्यामुळे तो कुणबी आहे, त्यामुळे तो कुळवाडी आहे, कारण तो आपली जमीन कसतोय. पण एकंदरीत हे सगळं मांडण्याचा मुद्दा हाच आहे की या सोप्यात सोपी गोष्ट म्हणजे 1931ला जी जनगणना झाली त्या आधारावरती मराठा हा एक याच्यामध्ये येतो, कुणबी ह्याच्यामध्ये येतो आणि एकीकडे कुणबींना ओबीसी मधून आरक्षण दिलं जातं. मराठा हा त्याच घटकांमध्ये असताना मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण दिलं जात नाही. एकंदरीत कुठेतरी ह्या सगळ्याचं फेर सर्वेक्षण झालं पाहिजे आणि लवकरात लवकर याच्यावरती निर्णय झाला पाहिजे. तुम्ही पापड पसारा करून त्याच्यामध्ये कुठेतरी फाटे फोडण्याचं काम करून. ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला. अभिजित बोराटे, माझा प्रश्न या सर्वेक्षणाला धरूनच आहे. सध्या आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की न्यायमूर्ती शिंदे यांची कमिटी सध्या मराठवाड्यात जाऊन मराठा कुणबी अशा नोंदी असलेले पुरावे गोळा करण्याचं काम करते. सरकारकडून हे एक स्पष्ट केलं पाहिजे की किती पुरावे मिळालेले आहेत किंवा किती पुरावे मिळाले की आम्ही ते ग्राह्य धरू, किंवा कोणत्या पद्धतीचा पुरावा मिळाला की ते ग्राह्य धरण्यात येईल. कोर्टामध्ये हे पुरावे स्टँड होऊ शकतील का, या संदर्भात कायदेशीर काही पडताळणी केली आहे का, चाचपणी केली आहे का, हे सगळे प्रश्न अनुत्तरितच आहेत. खरं तर युतीच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं, अत्यंत चांगल्या पद्धतीने आरक्षण दिलं. पण मध्यंतरी जे सरकार बदलल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्यांना त्या सुप्रीम कोर्टामध्ये त्यांचा तो निकाल टिकवता आला नाही. तर आता सध्या मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील किंवा आमचं सरकार असेल तर आरक्षणावरती उद्या समजा मराठा समाजाला जर आरक्षण दिलं तर त्या आरक्षणामध्ये परत काही त्रुटी राहता कामा नये. मराठा समाजाला जे आरक्षण मिळालं पाहिजे ते अगदी लॉंग टर्म आरक्षण, कायमस्वरूपी आरक्षण मिळालं पाहिजे. त्यासाठी शिंदे साहेब अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहेत आणि एकमेव मुख्यमंत्री आहेत की ज्यांनी अगदी स्पष्टपणे त्यांनी सांगितलं की कुठल्याही इतर वर्गाला धक्का न लावता, ओबीसीतल्या कुठल्याही समाजावर अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही सरकारची भूमिका स्पष्ट आहे. आणि आमचं सरकार ओबीसी समोर मराठा किंवा मराठ्यांसमोर ओबीसी असा कुठलाही वाद न ठेवता येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाला अत्यंत चांगल्या पद्धतीचं कोर्टामध्ये टिकणारं आरक्षण मिळेल याची 100% ग्वाही आम्ही तुम्हाला देऊ शकतो. ते आरक्षण चांगल्या पद्धतीचं मिळतंय का, टिकणाऱ्या पद्धतीचं मिळतंय का, हा प्रश्न आहे. आणि यापूर्वी जे महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यापूर्वी युतीचं सरकार होतं, त्या युतीच्या सरकारच्या काळात GR काढला, आरक्षण मिळालं, मग महायुतीच्या काळात काय झालं, महाविकास आघाडीच्या काळात काय झालं, मग आम्ही काय करतोय, हे जे पाढे आहेत ना, हे अगदी पहिले पाढे 55 झाले. मुद्दा असा आहे की आरक्षण मिळणार का आणि मिळण्यासाठी सरकार काय प्रयत्न करतंय. मागच्या वेळी जर ते कायद्याच्या पातळीवरती टिकलं नसेल तर यावेळेला वेगळं काय करतोय जेणेकरून कायद्याचा स्ट्रॉंग सपोर्ट मिळेल. मुद्दा हा आहे की याबाबतचं स्पष्टीकरण येत नाहीये. लाखे पाटीलजी.
मुळामध्ये बोराडे किंवा भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सरकार जे सांगतंय ते जनतेची दिशाभूल करण्याचं काम करतंय. सर्वोच्च न्यायालयामध्ये जो काही आरक्षणाचा विषय होता आणि जे काही एससीबीसी आरक्षण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं, त्यावेळेस राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार नव्हता. आणि या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की ते आरक्षण 50% पुढचं होतं. 50% पुढचं आरक्षण देण्याचा तर राज्य सरकारला कसलाही अधिकार नाही, तेव्हाही नव्हता आणि आजही नव्हता. पण देवेंद्र फडणवीस यांनी 2019 ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजाची ती फसवणूक केलेली आहे, या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला आरक्षण नाही आणि मराठा समाजाचं मागासले पण निश्चित करता आलं नाही, हे दोन मुद्द्यावर ते आरक्षण त्या ठिकाणी रद्द केलंय. त्याच्याशी महाविकास आघाडी सरकारचा काही संबंध आहे का? तर काहीच संबंध नाही. आरक्षण देताना फडणवीस सत्तेत होते, त्या ठिकाणी सर्वे करतानाही फडणवीस होते आणि सर्वे करणारी जी महत्वाची संस्था आहे की रामभाऊ म्हाळगी या संस्थेचे अध्यक्ष स्वतः देवेंद्र फडणवीस होते. त्यामुळे इतरांवर त्यांनी दोष देऊ नये. रामभाऊ म्हाळगी संस्था त्या ठिकाणी कमी पडली, देवेंद्र फडणवीस यांचं सरकार कमी पडलं आणि अधिकार नसताना, घटनेने कायद्याने त्यांना कसलाही अधिकार दिलेला नसताना त्यांनी ते आरक्षण दिलं होतं. म्हणून ते आरक्षण त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलं, या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आज मुद्दा आहे, आपण जे निर्मल साहेब बोललाय की तो मुद्दा उकरून या ठिकाणी वेळ नाही. जो काही एकनाथराव शिंदे साहेबांनी या ठिकाणी शब्द दिला होता 30 दिवसामध्ये आरक्षण देतो, तो शब्द त्यांनी पाळला पाहिजे. आणि या ठिकाणी गंभीर मुद्दा मी आपल्या समोर उपस्थित करतो की जर देवेंद्र फडणवीस ओबीसी नेत्याच्या आंदोलनाला जाऊ शकतात आणि त्या ठिकाणी आश्वासनं देऊ शकतात, ते गेले, यामध्ये काही चूक नाही. ओबीसी बांधवांनाही विश्वासात घेतलं पाहिजे. ठीक आहे. पण लाखे पाटीलजी यामध्ये मुद्दा असा आहे की कुठलाही इरॅशनल किंवा इम्पल्सिव्ह डिसिजन हा पुन्हा एकदा मराठा समाजाला त्याच प्रकारच्या उपेक्षेच्या गर्तेमध्ये ढकलण्याची शक्यता आहे. पुन्हा जर ते आरक्षण कायद्याच्या पातळीवर टिकलं नाही तर काय होणार त्याचं, हाही प्रश्नच आहे. मराठा समाज इतका इरॅशनल आहे का की त्यांना 1 महिन्यात आम्हाला आरक्षण हवंच आहे, मग ते कसंही मिळालं तरी चालेल, कितीही वीक, असा नाहीये मराठा समाज. त्यांना ठोस हवंय, त्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे की हे आरक्षण तुम्हाला इतक्या काळामध्ये मिळणार आहे, त्यासाठी आम्ही हे प्रयत्न करतोय. सरकार जर विश्वासात घेत असेल तर मराठा समाज ते समजू शकतो, असं मला पर्सनली वाटतं. अमोल, मुद्दा असा आहे की अल्टिमेटम दिलेला आहे, मात्र त्या अल्टिमेटमच्या काळामध्ये जर समजा मराठा आरक्षण आम्ही दिलं असं सरकारने म्हटलं तर ते कायद्याच्या पातळीवरती टिकेल का, ते किती स्ट्रॉंग आहे, इथपासूनच्या सगळ्या गोष्टी आहेत. आत्ता या क्षणाला सरकारने काहीतरी ठोस असं समाजाला दाखवण्याची गरज आहे. मी आश्वासन पण म्हणत नाही, आम्ही ठोस कारवाई ही करतो आहोत आणि ह्या नंतर आम्हाला इतक्या दिवसांमध्ये त्यामध्ये यश येईल असं वाटतंय. असं एक ठोस आश्वासन समाजाला दिलं तर समाज का विश्वास ठेवणार नाही सरकारवरती? मॅडम, आपण जे चर्चा करतोय त्या चर्चा संदर्भातला मी एक मुद्दा आपल्याला सांगू इच्छितो की आरक्षण हे प्रवर्गाला असतं आणि ह्या संविधानामध्ये, भारतीय संविधानामध्ये 3च प्रवर्ग आहेत, SC, ST आणि OBC. कोणता वर्ग नाहीये आणि तो जरी असेल तरी त्याला केंद्रामधून मान्यता घ्यावी लागेल तरच ते टिकेल, अन्यथा ते टिकणार नाही. त्यांनी SCBC बघितलं, ESBC पाहिला, पण त्याला सुप्रीम कोर्टामध्ये ते आलेले आहेत. मग हे वारंवार होत असताना पुन्हा तुम्ही म्हणतात की त्यांना OBC मध्ये घेऊ नका. मी आपल्याला दुसरी गोष्ट मगाशी सांगितली, 1931ला जी जनगणना झाली त्याच्यामध्ये मराठा हा ऑलरेडी OBC मधला घटक आहे, हे झालेला असताना का मराठ्यांना OBC मध्ये टाकत नाहीत, हा सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न आहे. आता आपण जर एकीकडे पाहिलं, OBCना जर एवढीच भीती वाटते त्या नेत्यांना, तर त्यांना ज्या भीतीप्रमाणे त्यांचा ज्यावेळी राजकीय याच्यावरती स्टे आला गेला त्यावेळी सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकारने एक भाटिया कमिशन नेमलं होतं. त्या भाटिया कमिशनचा अहवाल समोर आला, त्याच्यामध्ये 37% महाराष्ट्रामध्ये OBC समाज आहे, परप्रांतीयांसह असं सांगितलं गेलं. आणि दुसरीकडे इंदिरा साहनी जो खटला आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की 50% मर्यादा एका जातीच्या जे काही लोकसंख्या असेल त्याच्या 50% त्यांना आरक्षण मिळावं. म्हणजे ओबीसीचं पण जर 30% असेल त्याच्या 50% म्हणजे 18.5%. मग वरचं जे राहिलेलं आज 32% ओबीसी समाज आरक्षण घेतोय तो कोणाचा आहे? मग जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर मराठा समाज याच्यामध्ये कुठे गेला? एवढ्या मोठ्या संख्येनं मराठा समाज महाराष्ट्रामध्ये आपण म्हणतो तो कुठे आहे? भाग असा आहे की जे 5 दिवसाचं लोकसभेचं अधिवेशन झालं त्याच वेळेस आम्ही मागणी केली होती की जर तुम्हाला SCBC आरक्षणच द्यायचंय की ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस सातत्यानं बोलतायत आणि म्हणतायत की मी SCBC आरक्षण दिलं होतं, तर ते आरक्षण त्यांना जोपर्यंत संसदेची मान्यता घेत नाहीत
तोपर्यंत ते वैध होत नाही, कारण राज्य सरकारला 50%च्या वर आरक्षण द्यायचा अधिकार नाही. तर जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेत्यांना आम्ही विनंती केली होती, आवाहन केलं होतं की 5 दिवसाचं अधिवेशन आहे, त्यामध्ये टाकाऊ विषय घेण्यापेक्षा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या दृष्टिकोनातून जो काही एससीबीसी आरक्षण दिलंय तुम्ही ते त्या ठिकाणी मांडा, त्याला संसदेची मंजुरी द्या आणि विषय संपवा. जर त्या अधिवेशनामध्ये हा विषय संपला असता तर आज आमच्या एका भावाचा बळी गेला नसता. पण जे काही या ठिकाणी वेळ लावला जातोय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथराव शिंदे साहेबांच्या सरकारकडून, की ते नेमकं हेच जाहीर करत नाहीत की मराठा समाजाला तुम्ही आरक्षण कसं देणार आहेत. ठीक आहे, मराठा समाजाची मागणी आम्हाला 50%च्या आत द्या, पण शिंदे सरकारनं पुढे येऊन सांगितलं तर पाहिजे. मुळात भाग असा आहे की आरक्षण कसं पाहिजे, टिकाऊ पाहिजे, यामध्ये काही चूक असायचं कारण नाही. मग संसदेच्या मार्गाने ते देणार असेल तर त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं पाहिजे, 50%च्या आत देणार तर त्या पद्धतीने सांगितलं पाहिजे. पण हे न करता देवेंद्र फडणवीस विशेषतः सातत्यानं ओबीसी समाजाला मराठ्याच्या अंगावर आणि मराठ्याला ओबीसीच्या विरोधात भिडवायचं एवढं राजकारण करतात. कुठंही मराठा समाजाला विश्वासात घेताना ते दिसत नाहीत आणि ते ज्यापर्यंत या प्लॅटफॉर्मवर येत नाहीत, एकनाथ शिंदे साहेबांच्या बोलण्याला किंवा याला काही अर्थ नाही. त्यामुळं कदाचित एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी बोलत नसतील आणि मराठा समाजासमोर येत नसतील, कारण की एकनाथ शिंदे साहेबांना माहिती आहे की देवेंद्र फडणवीसांचा मॅन्डेट मिळाल्याशिवाय आपण आरक्षण देऊ शकत नाही. देवेंद्र फडणवीस फक्त भांडण लावण्याचं काम. ठीक आहे, राजकारण हे राजकारणाच्या जागी आहे, मात्र त्यासाठी एक अख्खा समाज वेठीला धरणं हे कधीही योग्य नसतं. मराठा समाजाला उद्या आरक्षण देता येईल का, तर तशी तरतूद आहे, एक GR निघाला की ते आरक्षण मिळू शकतं. पण यापूर्वी सुद्धा तसाच फार्स झालेला होता आणि आता त्याचं काय झालं आणि समाजाची किती उपेक्षा होते हे सगळ्यांच्या समोर आहे. त्यामुळे कायद्याच्या पातळीवरती, सामाजिक पातळीवरती टिकणारं असं आरक्षण समाजाला देणं गरजेचं आहे. सरकार काय प्रयत्न करतंय हे जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत प्रत्येक जण आपापले स्पेक्युलेशन्स करत राहणार आहे. आणि सरकार किती इंटरेस्टेड आहे यामध्ये, सरकार ग्राह्य धरतंय का मराठा आंदोलकांना, असे प्रश्न त्यामुळे साहजिकच उपस्थित होत राहणार आहे. त्यामुळे सरकारची बाजू आता कशी समोर येते, या अल्टिमेटमच्या अंती सरकार काय निर्णय घेतं ते आपल्याला पाहावं लागेल. या चर्चेसाठी आपल्याला अमोल जाधवराव, त्याचबरोबर पुण्याहून अभिजित बोराटे आणि संजय लाखे पाटील या तिघांनी वेळ दिला, तिघांचे आभार. Thank you.